स्वयंवरातून जिंकून आणून मला कधी माझी राणी बनवतो स्वयंवराची वेळ झाली. माझ्या प्रिय सखीला अंबाला जिंकून आणायचं आहे. हस्तिनापूरच्या पुष्करातून सगळ्या राजांचा दारुण पराभव केला आणि माझ्या तिघा बहिणी रथात धरली. आता माझा पाठलाग करत आहे. या भीष्माची ही हिंमत. माझ्या सखीला प्रिय अंबाला तो हरण करून पाहतो आहे. चिंतित होऊ नकोस प्रियरात्री. या भीष्माचा मानाव करू तुझ्या त्या दोन्ही सहोदरणींनाही बंधन मुक्त करतो. बंधन मुक्त करायचं असतं तर स्वयंवराच्या वेळी असा राजप्रसादात भेडासारखा दडून बसला नसतास. कोण आहेस तू? या क्षणी या राजमहालातून चालता हो. शाल्वराज, बोलण्याला ही मर्यादा असाव्या लागतात. मी हस्तिनापुराचा राज्यसेवक भीष्म आहे. सर्व काशी राजाचा पराभव करून मी माझ्या पराक्रमाने या तिन्ही कन्यांना जिंकला आहे.
या स्तव या अंबाला माझ्या स्वाधीन कर. विवाह नाही. आम्ही यापूर्वीच एकमेकांना वरला आहे. मग काशी राजाने इथं स्वयंवर का मांडावं? त्या स्वयंवराशी आमचं काही कर्तव्य नाही. पण मला कर्तव्य आहे. सत्यवती मातेची आज्ञा होतात मी या स्वयंवराला जातीनं हजर राहिलो. पण त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही. मी शाल्वाला बदला आहे आणि ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करणारे म्हातारे स्वयंवराच्या मंडपात कशाला येतात? अंबा, अंबा, किती आणि कसल्याही प्रतिज्ञा केल्या तरी स्त्रीचा मोह पुरुष जातीला पडला आहे का? शाल्व, स्त्रीचा मोह तुझ्यासारख्या गुलामाला पडत असेल. रणक्षेत्र गाजवणारा वीराला वीर मरणाचाच मोह सुटतो. मग आम्हाला पळवण्याचं कारण काय? हे हस्तिनापुराला गेल्यावरच कळेल. हे शक्य नाही. तिच्या दोन्ही बहिणीही परत कर. भीष्माचा शब्द रामबाण आहे. सुटला की शिकार केल्याशिवाय परत हातात परतत नाही. चाल अंबा. थांब जर का. अरे भीष्मा, तू इतरांना हरवलं असशील पण या शाल्वाचा तू पराभव करू शकणार नाही. तुला म्हातारचा लागलेला दिसतंय. आयुष्यभर जमलं नाही ते आता वार्धक्यात करू पाहतो आहेस. पण या कन्या तुला मी नेऊ देणार नाही. त्यांच्यावर अधिकार आहे तो माझा. हा भीष्म मंडपात दरपोक्ती करत होता. आता दाखव यांच्या समोर पराक्रम. एकतर तू वृद्ध आहेस. या बलदंड शाल्वराजाशी कसा म्हणून लढणार तू? वनकेसरी वृद्ध झाला तरी थेट काही कमी तोकडी पडत नाही. मग पहा तर या क्षणाला माझ्या प्रिय सख्याची गगनभेदी पराक्रम पहा. तुला सुखासुखी हस्तिनापुरी जायचं असेल तर या तिघींना इथंच सोडून द्या. नाही तर तुझं शीत याच वाराणसीच्या वेशीवर टांगलं जाईल. शाल्वा, गरुड कधी सापाच्या फुटकाराला घाबरत नाही. तशीच गरुड जे शाल्वा रूपी सापाला जमीन दोस्त करतो. मग तूही पा. चल, हो तयार. किती घनघोर युद्ध चालू आहे त्या शाल्व राजाचं आणि भीष्म राजाचं. मला बाबा त्या काही रणभूमीत जावंसं वाटत नाहीये. सध्या आपण कुठेतरी आपण लपून बसूया. अरे लपून राहायला जागा कुठं आहे? या घनघोर युद्धानं साल्या भूतलावरील वृक्ष भुईसपाट झाली आहे. साऱ्या गुहा नेस्तनाबूत झाल्या. या काशी नगरातील प्रासादही खंडित झाली आहे. ते बघ सत्य ते बघ. भीष्माने अग्निअस्त्र फेकले. आगीचे कसे लोळ उठले आहेत. बापरे, सत्य मेलो. वाचव वाचव मला वाचव. अरे आता अगं त्याला मिठी मारून काय उपयोग? राजाने अग्निअस्त्र सोडून अग्नीचे लोट शांत केले. गड्या, माझ्या चारही वाऱ्या माझ्या नावाने बोंब मारली नसतील. काय अवस्था झाली असेल रे त्यांची. घाबरू नको. त्या दुसऱ्याच्या आश्रयाला गेल्या असतील. म्हणजे अरे दुसऱ्याच्या म्हणजे पतीच्या नाही, पिताच्या, पित्यांच्या, मातांच्या, भगिनींच्या, बंधूंच्या यांच्या आश्रयाला गेल्या असतील. सत्या, एवढं भीषण युद्ध होत असताना तुला भीती नाही खरे वाटत? नाही, सत्याला भीती नसते. कारण सत्यावर शस्त्र कोण उचलणार आणि उचललं तरी मिळणार काय? ना धन, ना मन, ना तन, ना हिरे माणकी, ना बायका. सत्या, तू आता लग्न कर. मी केव्हापासून हाती वर मला घेऊन तयार आहे. पण एकही वधू मान पुढे करेल तर शकत. अरे कारण मी विद्रूप दिसतो रे. काय रे देवा.
मी करू तरी काय? तू जीव दे. मला मरण नाही. तुला पोचवलं तरी मला मरण नाही. मरण नाही? हा, मी देतो तुला मरण. हे देवाचं नाव. येतो सत्यम शिवम सुंदर. आता मला माग. पण बघ हा, मेल्यावर रडू नकोस. अरे मी मेल्यावर रडणार तरी कसा? अरे हो, मग हो तयार. बघ हा सोडला बाण. माझं धनुष्य कुठे आहे? हे बघ माझ्या पायात. अरे अरे हे तर उलटच घडलं. बाण जायचा धनुष्य खाली पडला. सत्या, ते बघ आपल्या भीष्माने इंद्रास्त्र सोडलं त्या शाल्वावरती. अरे रे, ते इंद्रास्त्राने त्याचा रथ, त्याचा सारथी आणि त्याच्या धनुष्याचं बार सत्यानाश झाला. ते बघ भीष्म शाल्वाच्या उत्तर याला धरून कसा खेचत आहे. हे बघ माझी. अरे माझी. हे बघ, हे बघ, चल. शाल्वा, मी कोण आहे आता तरी तुला ज्ञात झालं ना? आणि अंबा, तुझा हा प्रिय सखा किती पराक्रमी आहे याची खात्री झाली ना तुला? भीष्मा, अस्त्रशस्त्रे आम्ही पराभूत झालो आहे, पण धनुर्युद्धात मी कुठे पराभूत आहे? मंत्र सामर्थ्याच्या जोरावर अस्त्र निर्माण करू तू माझा पाडाव केलाच खरा, पण मंत्र सामर्थ्याला आसक्त नसलेलं द्वंद्व युद्ध तू अजून कुठे खेळला आहेस भीष्मा? तुझ्या ताकदीची तुला एवढेच घमेंड असेल तर कर माझ्याशी द्वंद्व युद्ध. त्यात मी हरलो तर ही अंबा तुझी. शाल्वा, तुला तुझ्या या सुंदर देहाचा कशाला नाश करून देतो? माझ्याशी या भूतलावर जसा अस्त्र शस्त्र यामध्ये कुणी जिंकू शकला नाही, तसा द्वंद्व युद्धातही कुणी जिंकू शकत नाही. हो, यानंतर एकच होईल, या भूतलावर जन्माला येऊ आणि तो सर्वश्रेष्ठ द्वंद्व युद्ध खेळणार नाही आणि त्याचा पराभव कुणीही करू शकणार नाही, अशी व्यास मुनींची आकाशवाणी आहे. बोलण्यापेक्षा कृती करणं मला आवडतं. जशी इच्छा. हे पहा धनुष्यबाण ठेवलं. हो तयार. युद्धाची घमेंड उतरली का? ही अजून प्रेम बाकी आहे. शाल्वा, काय रे, तुझी युद्धाची तृष्णा भरली की नाही? काय तुझा वध करू? आपण येते आहात, आपली इच्छा. मग उठ आणि म्हण 3 वेळा, मला क्षमा करा ईश्वरा. 3 वेळा. 3 कन्यासाठी, अंबा, अंबिका आणि अंबालिका या तिघींसाठी. ठीक आहे. विश्वराज मला क्षमा करा. विश्वराज मला क्षमा करा. विश्वराज मला क्षमा करा. आता काळ तोंड करून निघून जा. शाल्वराज, तुम्ही कुठे चालला? मलाही घेऊन चला. अंबा, मी पराभूत आहे. पराभूताला प्रेम करण्याचा अधिकार आहे. शाल्वराज, अन्यथा इथूनच तुझ्या शालवर कशी पडेल. तरी सुद्धा माझा प्रेम तुम्हाला मिळणार नाही. बळजबरी त्या प्रेम मिळत नसतो, तो मिळत होतो चिरस्थान. प्रेम तिरस्कार याला महत्व नसतं. महत्व असतं ते पुरुषत्वाला. जिंकून नेण्याचं सामर्थ्य शाल्व राजांकडे नाही. तेव्हा निमूटपणे रथात आरूढ हो. तुझ्या 2 बहिणी रथात आनंदाने राहिल्या आहेत. भीष्मा, माझं महत् मंगल प्रेम आज तोडलंस तू. याचा मी तुला शाप देते की तू मरेपर्यंत कुणीही तुला आपला म्हणणार नाही. तू शेवटपर्यंत प्रेमाला
होशील. धिक्कार हो तुझ्या शापांना. काय उशीर होतो हट. अरे रे, ज्या शाल्वा राजाच्या प्रासादात त्याची पट्टराणी म्हणून मंचसज्जा करणार होते, तो हा पापी महान माझ्या नशिबी आला. त्या प्रासादाला हिऱ्या मोत्याने बढवले आहे, परंतु त्या हिऱ्या मोत्यांवर पडलेले प्रकाश किरण चढू बाणच बघून माझ्या हृदयात खुपसताहेत असा भास होतो आहे. शाल्वाच्या गळ्यात माळ घातली असती तर शाल्वाच्या रथातून ऐटीत उतरलो असतो. शाल्वाच्या पौरजनानं आमच्या मोठ्या आदराने स्वागत केलं असतं आणि महाराणी म्हणून माझा जय जयकार केला असता. पण नाही, ते माझ्या नशिबात नव्हतं. म्हणून या म्हाताऱ्याबरोबर या कुरुकुलाच्या हस्तिनापुरात आले. भीष्म माझ्याशी लग्न लावेल? नाही नाही. असा किती दिवस शोक करणार? मुलीला कधी ना कधी पतिगृही जावंच लागतं. हे पतिगृह माझ्यासाठी हे पापगृह आहे. भीष्मराज, निर्मूळपणानं मला शाल्व राजाकडे घेऊन चला. ते आता शक्य नाही. तुम्हाला प्रेमाचं महत्व कधीच करणार नाही. तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं आहे का?
अंबा ब्रह्मचार्याला काय करणार प्रेमाचं महत्व? अंबा, वाचेला मर्यादा हवी. आता सर्व विसरून जा. प्रेमाची खरी कसोटी त्यागातच असते, निर्णात नाही. नागानं विषवल्लीच पसरावी, अमृतकट वाटू नये. ते काही असू दे, पण तुझं लग्न उद्या हस्तिनापुराचे राज्यकर्ते विचित्र वीर्याशीच होणार. म्हणजे आता तुझ्या बहिणीचं हरण केलं तर विचित्र क्रियासाठी? अर्थात मग हा अधर्म आहे. मला लग्न करायचं असतं त्यावेळेस स्वयंवर जिंकायचं असतं. मातृ अन्याय आणि राज्य अन्याय प्रमाण मानून मी ते केलं. आता यात कुणाचाही दोष नाही. तेव्हा उदयी लग्नाला तयार हो. नाही, मला शाल्वाकडे परत पाठवा. मी शाल्वालाच वरला आहे आणि बळजबरीने जर माझं तुम्ही विचित्र क्रियाशी लग्न लावून दिलं तर त्या विचित्र क्रियाला विश्वासघातानं मारायला मी मागं पुढं पाहणार नाही. ही अंबाजी तर प्रेमासाठी स्वतःचा जीवही द्यायला तयार झाली आहे, तो दुसऱ्याचा जीव घ्यायला का मागं पुढं पाहिल? पुरेकर बस. महाराज, या अंबाला शालवा राजाकडे पाठवणे हितावह आहे. नाही नाही, हिला भूत मारून मरू दे, पण इथेच मरू दे. असत्या, तू पत्न्यांजवळ जास्त नसतो म्हणून तुला बायकांचा जास्त माहित नाही. महाराज, या भूतलावर स्त्री सारखी जगाबात दुसरी जात नाही. दुसऱ्या कुठल्याही जातीनं जावा घेतला तरी ती जखम बरी होईल, पण स्त्री जातीनं जावा घेतला तर ती जखम बरी होत नाही. सापाच्या दंशाला औषध आहे, पण नागिनीच्या दंशाला नाही. स्त्री जात फार चतुर आहे म्हणून तिच्यावर कुठेही विश्वास ठेवू नये. म्हणजे काशी नगरात मी केलेला पराक्रम उठा घालू. केलेला पराक्रम आणि कसाला उतरलेला सोनं कधीही वृथा जात नाही महाराज, पण ते टिकवणं मात्र महत्वाचं. महाराज, आपल्या सारख्या सिंहाने चिलट्या करून मरण घेणार नाही, पण तुमच्या सावत्र बंधूंचं काय? जर त्याचं बरं वाईट झालं तर? सत्या, तुझं म्हणणं यथायोग्य आहे. तेव्हा अंबा, मी आता मातोश्री आणि राज्य पंडितांकडे जाऊन याबाबतची मागणी. त्याचं मत तुला शालो राजाकडे पाठवून द्यायचं ठरलं तर पाठवून दे, अन्यथा तुला विचित्र विर्याशीच विवाह करावा लागेल. तुझा मनोदय मला समजतो, अधिक काही सांगण्याची गरज नाही. सत्या, असत्या, जा तुला राजवस्त्र आणून द्या जशी आहे. राजवस्त्र द्या, नंतर राजभूषण द्या. मी ती परिधान करणार नाही. मी अप्पा शाल्वाच्या प्रसादातच आपला देह शृंगारी. त्या प्रसादातील मजकूर सुद्धा काही घेतलं तर ते माझ्यासाठी पाप ठरेल. म्हणजे राजवस्त्र द्या. तुमच्या या प्रलोभनाला ही क्षत्रिय कन्या कधीही भुलणार नाही. रेश्मा, अरे तुझं डाव केव्हाच ओळखला आहे. तू वर करणी मातोश्री आणि पंडितांची संमती घेण्याचा देखावा केला आहेस, पण तू बळजबरीनं माझं विचित्र वीर्याशी, त्या अपौरुष विचित्र वीर्याशी लग्न लावून देशील, पण ते सुखावह होणार नाही. अंबाराणी, ही वस्त्र घ्या, किती सुरेख आहे. अंगावर घातली तरी नसल्यासारखी वाटतात. सत्या, सत्या, तुला बोलायची ढंगच नाही. असं नाही म्हणायचं. महाराणी, ही वस्त्र नेसतात कसं अगदी हलकं वाटेल. हे दागिने पहा, तुमच्यापेक्षा सुंदर आहे. माझ्यापेक्षा सुंदर तू कुठे आहे? सत्या, असं म्हणायचं नसतं रे. म्हणायचं
हे दागिने घातल्यावर महाराणी तुम्ही किती सुंदर दिसाल. म्हणजे दागिन्यांशिवाय सुंदर दिसत नाही. चुप. सत्या. महाराणी बाहेर पहा किती सुंदर रथ तुमची वाट पाहत आहे. हा, सुंदर रथ. सत्या तसं नाही महाराणी. अहो त्या रथात तुम्ही बसल्यावर तो रथ किती सुंदर दिसेल. वस्त्रे भूषणे घेताय ना. त्या विचित्र क्रियाला नेऊन द्या. तुमची वस्त्र होय. मग आता आणखी कोणाला द्यायची. तुझ्या बायकांना. एरवी तुझ्या बायकांना पात्र कमी पडताय. तुला कसं समजतं. काल तुझ्या घरासमोरून जात होतो तेव्हा तुझ्या चारी बायका माझ्या भोवती आल्या आणि म्हणाल्या, सत्या तुझ्या मित्राला जाऊन सांग आमची पात्र सगळीकडे फाटली. सगळीकडे फाटली. हो. काय थापा मारतोस. का. अरे त्या पात्र नेसतच नाही. मग अरे त्या घागरे घालतात. घागरे. कशी. हे बघा, तुम्ही जा इथून. मला एकांत हवाय. मला माझ्या शाल्वाचं चिंतन करू दे. हा प्रेमाचा रोग बारीक हात की एखाद्या वेळी चिखलात रुतलेला महाकर्ण हत्ती बाहेर काढता येईल पण काळजात रुतलेला बाण काढता येणार नाही. अरे प्रेम तुम्हाला काय कळणार. हो तो मुंजा आहे. यात जसा राजा तसा प्रजा. नाही नाही नाही. तो जरी मुंजा असला तरी मला 4 बायका आहेत. चौघींची चारी बाजूला तोंड. मी गेलो की माझ्याकडे करतात आणि त्यात मग कुणाला आधी गप्प करू हा प्रश्न मला पडतो. हे बघा सत्या, तू गरीब आहेस ना. मग असं कर, मला वाराणसीला घेऊन चल. तुला मंत्री करून टाकतील शाल्वराज. तुला पोचवीन वाराणसी आणि आम्ही होऊ स्वर्गवासी. भीष्मराज बाणाच्या एका भागाने मला स्वर्गात पाठवून देतील. गेलो तरी तसं काही नाही. काय झालं. यानं 4 बायका केल्या पण एकीलाही मूल नाही. त्यामुळे खटपटीत आहे. चुप. सत्य असत्य रथ तयार ठेवा. जशी आज्ञा. आता काय म्हणाले मातोश्री. मातोश्री सत्यवतीचं याविषयी म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याही वर मीही विचार केला. मग काय ठरवलं. तुला शाल्व राजाकडे पाठवावे. ज्या अर्थी तुझं मन शाल्व राजावर जडलेलं आहे त्या अर्थी विचित्र विजयाशी विवाह करणं इतवं ठरणार नाही. खरंच सांगताय तुम्ही भीष्मराज. खरं आहे. हा मग तुझ्या असीम प्रेमाचा विजय. तुझ्या प्रेमाचा आदर्श ठेवा आणि प्रेम करा. मुली मला क्षमा. तुम्हा दोघांचं वैवाहिक जीवन सुखावं जावं. मला क्षमा करा भीष्मराज. मला क्षमा करा. गुड मुली. प्रयाण करण्यापूर्वी सत्यवती मातेचा आशीर्वाद घेऊन मी रथात आहे. असत्या भीष्मराज काशी नगरीला अंबेसह प्रयाण करत आहे. बरोबर. ज्याचा माल त्याला पोचवायला. पण सत्या मला एक ना शंका वाटते. कसली. शाल्वराज तिला आपली म्हणतील का. न म्हणायला काय झालं. वीर पुरुष पराक्रमाला मानतात, प्रेमाला नाही. त्यात करून अंबा इथे राहिली हे त्यांना हे शाल्वराजांना ठाऊक आहे.
उष्ट अन्न तो खाणार नाही. उष्ट अन्न गड्या, काय नको ते बोलतो आहेस तू? अंबा अगदी सुखरूप आणि निष्कलंक आहे, पण तो शाल्व मानेल का? जरूर माने. मानणार नाही. मी म्हणतो माने. मी म्हणतो मानणार नाही. पैज, पैस जर तू पैशात हारलास तर काय देशील? इथून कायमचा निघून जाईल. या गुरुकुलात राहणार नाही. ठीक आहे. तू हरल्यावर काय देशील? सध्या माझ्याकडे तुला द्यायला काही नाही. आहे तुझ्या 4 बायकांपैकी. चूप. पैशाला पण बायका लावतो. या पुढं मात्र घडणार आहे. द्यूतात एक बलाढ्य आणि शांतीदूत असा राजा आपली प्रिय भार्या द्यूतातपणाला लावणार आहे. तेव्हा तू का लावणार नाही? तू तर एक साधा सेवक आहेस. ठीक आहे, लावतो. पण एक गट आहे. माझ्या 4 बायका, पद्मिनी, रागिणी, शंकिनी आणि डंकिनी. तू जिंकलास तर शंकिनी आणि डंकिनी तू घेऊन जा, आणि तू हरलास तर पद्मिनी आणि रागिणी ती घेऊन जा, कारण त्यांचं माझ्याशी पटत नाही. कबूल. तर चला मग काशी नगरात दिव्य प्रेमाचा साक्षात्कार बघायला. बम बम भोलेनाथ. कोण? भीष्म. पुन्हा इथवर येणं झालं. आपली ठेव आपल्यास परत करण्यासाठी. कुणाची? कसली ठेव? शाल्वराज, असे विस्मरणीय का होतात? मी अंबेबद्दल बोलतो. मी माझ्या बंधूंची विचित्र वीर्याशी विवाह करण्यात नेलं होतं खरं, पण शेवटी तुमच्यावर असणाऱ्या असीम प्रेमानं ती जिंकली. या स्तव तिला पुन्हा इथवर आणलं. भीष्मा, तू या शाल्वाला तू काय समजलास? या शाल्वाचा पराभव तू केला असेल, पण त्याचं मन अजून अजिंक्य आहे आणि ते तुझ्यावर विजय मिळवण्यासाठी आनंदात आहे. आपली मनीषा आपल्या पराक्रमाला तेजोमय. तेव्हा वीर श्रेष्ठा, त्या पवित्र अंबाला आपलीशी तर जीवन सुखमय कर. उपदेशाची गरज नाही. उपदेश नसून पापच्या बंधूला दिलेला आशीर्वाद आहे समज. ती पहा, अंबा तुझ्या प्रेमासाठी आतूर झालेली आहे. ती पहा, आली. येतो मी. हे मला राजसासाठी इथंच थांब. हे काय शाल्व? गेल्या 2-3 दिवसाच्या विरहानं ते अस्वस्थ झाले होते. ते आपल्या वक्षावर विसावून मी ते सारं विसरून जाणार होते. आपल्या एका प्रेमाच्या कटाक्षाने मी ते सारं विसरून जाईल. पहा ना घडे, तू कशासाठी आलीस? हे काय विचारणं झालं? तुमच्या भेटीसाठी, तुमच्या बाहुपाशासाठी. तुला भीष्माला जिंकून नेल्यावर पुनरुपी तू माझ्यासाठी इथवर कशी काय येऊ शकलीस? माझ्या प्रेमाच्या सामर्थ्यावर. ज्यावेळी भीष्माला वाटलं की अंबा जिंकणं सोपं आहे, पण अंबेचं मन जिंकणं दुरापास्त आहे, त्याच वेळी त्या उदारती पुरुषाने मला पुनरुपी काढलं. आपण माझा स्वीकार करा. म्हणजे भीष्माला तुझ्याशी लग्न लावलं नाही तर? भीष्म लग्न कसे करतील? त्याने तर आजन्म ब्रह्मचर्य व्रताची प्रतिज्ञा घेतली आहे. त्याने आम्हा तिघांचं हरण केलं आहे, ते केवळ आपले संपन्न बंधू विचित्रवीर्यासाठी. मग त्या विचित्रवीर्याशी तू लग्न का केलं नाही? माझ्या प्रेमाची ही पारख करायची तुम्ही? अगदी खेदानं सांगावं लागतं. तू विचित्रवीर्याशी लग्न केलं असतं तर फार बरं झालं असतं. कारण काय ते सत्वर सांगा. कारण मी तुझा स्वीकार करू शकणार नाही. स्वीकार करू शकणार नाही? मग मी त्या भीष्माची याचना कशासाठी केली?
शतयोजने इतक्या दूर कशासाठी आले? भीष्मानं ज्यावेळी माझा पराभव करून तुझं हरण केलं त्याच वेळी तुझा आणि माझा संबंध संपला. प्रेमाचा संबंध असा तुटत नसतो शाल्व. प्रेमाचा बंध हा रेशमी असतो. तो कुठल्याही शस्त्रानं, अस्त्रानं वा शास्त्रानं तुटत नाही. कितीही प्रेमाची महती गायलीस तरी मी आता तुझा कुणी नाही आणि तूही माझी कुणी नाहीस. सरोवरातील पाणी सुकून गेलं आणि राजहंस तडफडून मेला. असं काय अभद्र बोलत होते? शाल्वराज, तुमच्या विना मी क्षणभर देखील जगू शकत नाही. आपण मला प्रकरण घ्या. मी तुमच्या या पायाची दासी होण्याचं भाग्य द्या मला राजा. हे आता कालत्रही शक्य नाही. मी तुला माझी पत्नी कधीच करू शकणार. का माझ्या प्रेमाचं क्रूर ताडण करत आहात? हे विचारण्याचा वास्तविक तुला अधिकारच नाही. दुसऱ्यांना पळवलेली आणि मग सोडून दिलेली स्त्री पत्नी म्हणून स्वीकारणं माझ्या क्षत्रिय धर्मात बसत पण नाही. मी पवित्र आहे. मनानं आणि देहानं सुद्धा कुठल्याही परपुरुषाचा मला स्पर्शही झालेला नाही. वृक्षावर पक्व झालेलं लोभस फळ आणि पूर्ण यौवनात मळलेली यौवना सारखी त्यावर कुणी ना कुणी दगड मारायचा पण त्या आणि 10 पैकी एखादा दगड त्याला लागायचा. मी त्या फळासाठी असह्य नाही. मला हात आहेत, पाय आहेत प्रतिकार करायला. पण बाला ही अबला पुरुषाच्या पायाची मल्लीनाथी करणारी दासी. काहीही सांगा, कोणाची शपथ घ्यायला सांगा. अगदी भोलेनाथाच्या पिंडीवरील बिल्वपत्र परवशानं मी शपथपूर्वक उचले. श्री चरित्रम परम गहना त्यापुढे महान तपस्वी थिटे पडले. स्त्री जातीवर माझा विश्वास नाही. यास्तव मी तुझा स्वीकार करू शकणार नाही. म्हणजे माझ्या प्रेमावर तुमचा विश्वास नाही. बरं, मग माणसानं प्रेम तरी कशाला करायचं? प्रेमानं माणसाला किंमत येते, माणसाला प्रेमानं नाही. पण पराक्रमाशिवाय प्रेम नाही. पराक्रमाशिवाय प्रेम श्रेष्ठ नाही. आणि पराक्रमाला मिळणारी प्रतिष्ठा मला प्रिय आहे. तेव्हा जा हस्तिनापुरात तुझं भावी आयुष्य फुलवायला. का असं तिरा गौरवल्यासारखं बोलता? मी पुनश्च सांगते, मी पवित्र आहे, शुद्ध आहे. मी आपल्याशिवाय माझ्या मनात दुसऱ्या कोणाचाही विचार आलेला नाही. मी मनामने आपल्यालाच पाळ घातली आहे. तू तुझ्या हृदयाचं किती ताडण केलंस तरी माझं मतपरिवर्तन होणार नाही. कारण क्षत्रियात डोकावणार. तेव्हा विलंब न करता या राज्याच्या वेशीबाहेर जा. महाराज, मी काय केलं म्हणजे आपण माझा स्वीकार करा? अगदी काष्ट भक्षण करू का उंच गडावरून जीव देऊ? सांगा, तुम्ही काय सांगाल ते करायला मी तयार आहे. पण मला अशी चिडकारू नका. मी तुमच्या पायाची दासी आहे. मला माझा स्वीकार करा, माझा स्वीकार करा. दुसऱ्यांनी मुष्टी करून टाकलेल्या स्त्रीचा स्वीकार करण्याइतका मी स्त्री जातीसाठी हापापलेलो नाही आहे. तुझ्यापेक्षाही सुंदर असणाऱ्या स्त्रियांनी मी माझं अंतपूर भरून टाकीन. पण तुझ्यासारख्या कुर्तेला या राजप्रसादात पाऊली टाकू देणार नाही. तू मला माझ्या क्षणभरी डोळ्यासमोर नको आहे. यास्तव तू या क्षणी चालते हो. शाल्वराज, चल चालते हो. शाल्वराज, माझा प्राणदार, मला उलटा म्हणाला. माझ्या जीवाच्या सत्यानं मला कलंकित ठरवलं. मी जगू तरी कशासाठी आणि कुणासाठी? यात प्रासादाच्या गवाक्षातून भोवा रुडी टाकून मी प्राणत्याग करते. पण नाही ना, माझा शाल्वराज असा विश्वास नक्की नाही. त्याच्याकडे कुणीतरी जरूर हलाहल ओतला आहे. हा, कदाचित त्या भीष्माचं हे दुष्कृत्य असावं. तोच भीष्म. भीष्मानंच माझा प्रेमभंग केला. माझ्या प्रेमाचं ताडण करायला तो भीष्मच कारणीभूत आहे. भीष्मानं दुष्ट डाव रचून मला इथं आणलं.
शालवानं मला रस्त्यावर फेकावी हाच त्याचा दुष्ट डाव होता. भीष्मा, मी तुझा सूड घेणार आहे. मी तुझा सूड घेणार आहे. शाल्वराज तुम्हाला किती दूर केला तरी मी तुम्हाला दूर करणार नाही. मी मनोमनी आपलीच आहे. शाल्वराज, मी इथून जात आहे दूर, खूप दूर. का माहित आहे? ज्यानं तुमचा पराभव केला त्या भीष्माचा मला सूड घ्यायचा आहे. भीष्माचा मला सूड घ्यायचा आहे. सूड, सूड, सूड. सत्या, शेवटी कोण जिंकलं? पराभव झाला. म्हणजे तू पैसे हारलास, नाहक पैस मारलीस. याची पहिली शिक्षा म्हणून बैठका मार. असत्या, या गरीब बिचाला सत्याला नाहक त्रास का देतोस? तू पराभूत आहेस, मी विजयी आहे. विजयी हा राजा असतो आणि पराभूत हा गुलाम असतो. आणि तुला तर माहीतच आहे, शार्व राजाचा पराभव केलेला भीष्म राजांनी त्याला शिक्षा म्हणून 3 वेळा माफी मागायला सांगितलं होतं. हीच मी शिक्षा तुला देत आहे. बस, उठ, बस. मेलो. मरण्यापूर्वी बाबा तू तुझ्या अटी तू पाळ. आणि तू आणि मी अमर आहोत. आम्हाला मरण नाही. अशा मरणाच्या यातना भोगण्यापेक्षा मरण कधीही चांगलं. हो, वांजोट्या बायका घेऊन राहण्यापेक्षा तुझ्यासारखा मुंजा असून जगणंच बरं आहे. पण थोडा का होईना माझ्या शिरावरचा हा बायकांचा भारच थोडा कमी होणार आहे. कसा का गोवा? आपण पैस काय लावली आहे ती तू विसरलास की काय? जर तू हारलास तर माझ्या पद्मिनी आणि रागिणीना घेऊन तू तिथून कुरकुल सोडून जाणार आहेस. असत्या, असत्या, त्या भार्यांचं लचाण नको रे अडकू माझ्या गळ्यात. एकटा जीव सदाशिव आहे तोच बरा. अरे वा, स्वतः सारे उपभोग घेऊन मजा करायची आणि मी दुःखात राहायचं. 4 बायका असताना तू दुःखात? हो, दुःखात. कारण परवाच्या दिवशी माझ्या बरोबर असा प्रसंग घडला. दोघींनी माझे पाय धरले आणि दोघींनी हात आणि खचाखच दोन्ही साईडने ओढतायत. अशा खचाखच ओढतायत, खचाखच ओढतायत. एक म्हणायची हा माझा आहे, दुसरी म्हणायची हा माझा आहे आणि नुसते ओढत राहायची. अरे बाप रे, कणा कणा तुटला असेल नाही? विचारू नकोस. कणा आणि मणा एक झाला तेव्हा तिथून जो पळालो होतो थेट इथे आलो. अरे पण गदड्या, त्या अशा का म्हणतात? शंकिनी आणि डंकिनी म्हणतात त्या थोरल्या पद्मी आणि रागिणी इथे नको, आणि पद्मिनी आणि रागिणी म्हणतात हा असत्यच इथे नको. चौघींचं भांडण आणि माझं तांडण. तू मात्र त्या दोघींना घेऊन थेट पलायन कर बघू. उष्टावलेली स्त्री मी पत्नी म्हणून स्वीकारू? सत्या त्या चौघींनाही मी उष्टावलेलं नाही. काय सांगतो? हो, ते खरं आहे. हिच्याकडे गेलो की ती ओढून द्यायची, तिच्याकडे गेलो की तिसरी ओढून द्यायची. त्यामुळे उष्टा उष्टीचा प्रश्नच नाही आला. तेव्हा अटीप्रमाणे त्या दोघींना घेऊन तू निघ. अरे अरे पण मी जाऊ तरी कुठं? ते तू बघ. कुठं जाऊ रे? असत्या, असत्या, तो पाहिलास? कोण रे? मला दिसत नाही रे. हाती हाती सुदर्शन चक्र घेऊन उभा आहे. कोण तरी रामाचा अवतार वाटतोय. मला बोलावतो. मी निघतो. अरे थांब, कुठे निघालास? त्या दोघींना सोबत घेऊन जा. असत्या, तुझ्या 2 बायका मी घेतो, पण त्यांची नावं मी बदलणार. तू त्यांचं पती झाल्यावर वाटेल ते बदल.
पद्मिनीचं नाव रुक्मिणी ठेवतो आणि रागिणीचं नाव सत्यभामा ठेवतो. सत्यभामा ठेव नाही तर भामा ठेव, पण त्या पिढांना दोघी घेऊन जा. अरे पण गड्या, माझा विरह तुला सहन होईल का? तुझा विरह सहन व्हायला काय तू माझी बायको आहेस? तू तर मुंज आहेस. जा सत्वर नाही. जातो, दोघींना घेऊन जातो. सत्य गेला, माझ्या मार्गातील मोठी धोंड गेली. आता मी माझ्या शंकिनी आणि डंकिना गेलो या कुरुकुलावर विजय मिळवणार आहे, हाहाकार माजवणार आहे. हे बडोदबट्टा, कुठं चाललास? कोण आहेस तू? मला ओळखलं नाहीस? मी आदिमाता, आदिमाया. आधी असू दे वा नंतर, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सत्या, अरे असं बत्तावू नकोस, तुझा घात होईल. माझा घात? माझा कोण करणार घात? मी आहे अमर. अमर असलास तरी घणाघाती प्रहारानं तुझ्या देहावर शत जखमा होती. जखमा झाल्यावर मला आनंद होतो, त्यापेक्षा आनंद होतो दुसऱ्यांना जखमा द्यायला. हे नतद्रष्ट्या, सत्यद्रष्ट्या, अंतःकाळ जवळ आला आहे. आता तू नरकपुरीत पाठवण्यासाठी 5 पांडव जन्मास आले आहेत. त्यांचं सारथ्य कृष्णरूपी सत्य करणार आहे. सावध रहा, सावध रहा, सावध रहा. ते 5 सुदेवा 500 गुरुकुलाची अशी पिलावण निर्माण करतो की ते 5ही पांडव आणि त्यांचा सत्य सारथी भस्मसात झाले पाहिजेत. भस्मसात. सावध रहा, सावध रहा. ही रणचंडिका अंबा येते आहे. हा? ही तर अंबा दिसते, अशी भ्रमिष्ठासारखी का करत आहे? कुठे आहे, कुठे आहे तो दुष्ट पुरुष भीष्म? त्याचा रक्त प्राशन करून मी जीवनाची माझी तृष्णा शमवणार आहे. भीष्माचा मी सूड घेणार आहे, भीष्माचा मी सूड घेणार आहे. तू हे मुढा, तू का तोंडातून विष्ठा टाकतोस? तसं नाही अंबादेवी, तसं नाही. तुमचा देह एका कमनीय बांधा होता. तुम्हाला अंबा हे नाव शोभत नव्हतं. तुम्हाला मेनका, रंभा, अप्सरा अशी संबोधनं द्यावी अशी वाटत होती. माझ्या नावाचे चिरफाड करणारा तू कोण जग्गू? माझ्या साल्वराजाने माझ्या नावाची कधीही प्रतिक्रिया दर्शवली नाही, आणि तू का श्वानाप्रमाणे भुंकतो आहेस? क्षमस्व देवी, क्षमस्व. मग सांग, तो भीष्म कुठे आहे, ज्याच्यामुळे माझा शाल्व, माझा प्राण सखा मला सोडून गेला? तोच भीष्म. भीष्माला मी धडा शिकवणार आहे. अवचित सुळे गवसली आहे, याचा आपण आता उपयोग करून घ्यायला हे पाहिजे. दुष्टा, कसला विचारपाठ करतोस? विचार अगदी सरळ आहे. आपण भीष्माचा सूड घेणार आहात. होय, भीष्मावर सूड उगवणं तेवढं सोपं नाही. स्वयंवरासाठी जमलेल्या कित्येक क्रूर वीरांना त्याने पराभूत केलं आहे. आपणाच हे ज्ञात आहेच. तुमच्यासाठी जीव टाकणाऱ्या शाल्वाला भीष्माने चीची करीत पायाखाली घेतलं. आपणात ज्ञात नाही ते? यास्तव या भूतलावर भीष्माचा पराभव करणारा कोणीच नाही आहे. का शक्य नाही? तो विश्वाचा प्रलय कर, प्रेमसागर परमेश्वर त्याचा पराभव करेल. मी अग्निकाष्ठ भक्षण करीन, त्या देवाला प्रसन्न करून घेईन, आणि त्या तपोबलावर त्या भीष्माला देव माय धरणी ठाय करीन. ते देव सुद्धा भीष्माच्या घरी पाणी भरतात. अरे रे, अशा दुष्टाला देवाने सुद्धा का आश्रय द्यावा? आता मी काय करू? मी सांगतो. सांग लवकर. भीष्माचा पराभव करणारा असा एकच पराक्रमी वीर आहे. कोण? तो ब्राह्मण वीर. कोण आहे हा महावीर? सांग लवकर ना. सांगेन, पण मला काय मिळेल? तुझे जे इच्छुक ते तुझ्या चरणाचे दासी होऊन राहील. नको नको, आधी 2 आहेत त्याच पुरे आहेत. तर ऐक,
ज्या भीष्मानं तुझ्या आयुष्याची राग रांगोळी केली आहे, त्या भीष्माचं वध करायचं सामर्थ्य केवळ एकाच शूरवीरात आहे, आणि ते म्हणजे परशुराम महाराज. पण परशुराम हे भीष्मांचे गुरु आहेत. गुरु मग ते भीष्माशी युद्ध कसे करतील. न्याय प्रवीण, न्याय चतुर असणारे परशुराम अखेर आपल्या न्यायाची अंमलबजावणी करण्याकरता भीष्माशी युद्ध करतील. ते कसं काय? ते सर्व फोडून उघड सांगतो. भीष्माने आजन्म ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं आहे, ते तो कधीही माघारी घेणार नाही. यास्तव तू परशुराम महाराजांची विनवणी कर. ज्या भीष्माने तुझ्या आयुष्याची राग रांगोळी केली आहे, त्याच भीष्माने तुझ्याशी लग्न करून तुझ्या आयुष्य पुनरुपी करावं. अरे धन्य आहे तुझ्या बुद्धी चातुर्याची. मग माझं नाव काय आहे? असत्य. पण परशुराम महाराज मला भेटणार कुठे? हो, त्यांनी नुकतीच सरस्वती नदीच्या तीरावर आपली वस्ती केली आहे. जा, तिथं जा. तुझा मनोदय सफल होईल असा माझा श्राप आहे. शाप? होय, असत्य कधी वरदान किंवा आशीर्वाद देत नाही. बरे, मी निघतो. अगं अंबे, तू किती महान भाग्यवान आहेस. ते पहा, परशुराम महाराज तिथून येत आहे. मी इथून निघतो, कारण त्यांच्या समोर उभं राहण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. पळतो मी. हे मुनी श्रेष्ठा, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणाऱ्या महापराक्रमी महामुनी, आपण माझा प्रणिपात स्वीकार करावा. कोण आहेस तू बालिके? मी एक अभागी आहे. अंबा माझं नाव. अंबा म्हणजे विचित्र विद्याशी विवाह लावण्यासाठी भीष्मानं हरण केलेली अंबाच ना तू? हो. पण माझ्या कानी आलं की त्या उदाहरण भीष्मानं तुला पुनश्च शाल्वाकडे पोस्ती केली होती. त्या शाल्वाचं नाव सुद्धा घेऊ नका. त्या भेकड माणसानं भीष्मा पुढं लोटांगण घातला आणि माझ्या पुढं मात्र तारांगण घातलं. बलिष्ठ पुरुषापुढे मान टाकणारा आणि एका असह्य स्त्री पुढे आपल्या प्रतिष्ठेची प्रौढी मिळवणारा तो शाल्वा म्हणजे या भारत कुला कलंक आहे. कलंक. अवश्य. पण या पुढे तुझ्यामध्ये आहे तरी काय? त्या भीष्माचा वध. भीष्माचा वध कोण करणार? तुम्ही. काय मी? हे अभागिनी, तो माझा शिष्य आहे. पण आपण न्याय प्रवीण आहात. त्या भीष्मानं माझ्या जीवनात पडवा पेटवला आहे, त्याची फळ त्याला लागलीच पाहिजे. बालिके, त्यातून सुसह्याचा मार्ग काढ. मुली, तो कुणाशी विवाह करू इच्छितेस? खरंच शाल्वाशी की भीष्माशी? मला आता कुणाशी विवाह करायचा नाही. मला फक्त आता भीष्म वध पाहायचा आहे. अगं, पण भीष्माच्या वैभवात काय कमी आहे? कंकण शाल्वापेक्षा श्रेष्ठ आहे भीष्म. महात्मा, अहिक सुखाच्या दारी वैभवाचा हत्ती झुलत असला तरी मनाच्या राज्यात आबादी आबाद असतच असं नाही. अंबा, तुझं दुःख मला पूर्ण ज्ञात आहे, पण काही गोष्टी विचारासाठी असतात. तू तरुण आहेस म्हणूनच म्हणतो मी तरुण्यात कारुण्य आणू नकोस. या क्षणी आता तारुण्यात कारुण्य आणण्याचं काही गरज नाही. ज्या ठिकाणी बकुळीची फुलं वेचायची ती मी काटे झेलत राहिली आहे. खरी प्रेमिका काट्याची बोच दुसऱ्याला देत, त्याची सुंदर वेणी विणते. म्हणजे पुरुषाचे अत्याचार सहन करायचे, स्त्रियांना स्वतंत्रप्रमाणे जगताच येऊ नये. मुनिवर, मला फक्त तुम्ही भीष्म वधाबाबत उत्तर द्या. अंबा, भीष्म माझा पट्ट शिष्य आहे आणि शिष्याविरुद्ध गुरुनं शस्त्र उचलणं योग्य आहे. काय योग्य नाही? महामुनी, आपण एक प्रतिज्ञा केली होती. उन्मत्त झालेल्या स्वतःला अजिंक्य समजणाऱ्या क्षत्रियांचा वध, ही आपली प्रतिज्ञाचं आपल्याला विस्मरण झाला रे का? कसं विस्मरण होईल? पण माझा प्रस्ताव मला योग्य वाटतो आहे. तो भीष्माशी लग्न करण्यास तयार हो.
पण भीष्मानं तर आजन्म ब्रह्मचर्याचं व्रत धारण केलं आहे. त्याबद्दल तू निश्चिंत राहा, मी ते तोडायला लागलो. मी तयार आहे. पण भीष्मानं आपल्या प्रतिज्ञेचं खंडन केलं नाही तर तर या परशुरामाची आज्ञा या त्रिखंडात कोणी मानत नाही असं नाही. ज्याने कोणी मानली नाही तो या माझ्या दिव्य परशुला बळी पडतो. ठीक आहे तर पाहूया तर आता गुरु हरतोय का शिष्य हरतोय. शिष्य जर सगळं विसरून माझ्याशी लग्न लावायला तयार आहे तर मी पूर्वी सगळं विसरून त्याच्याशी विवाह करेन. पण या खरी कसोटी तुमची आहे महामुनी, तुमची. ठीक आहे, तर या क्षणी भीष्माच्या प्रासादी प्रस्थान करू. चला वे गुरुदेव. सूर्यदेवाय नमः. ओम श्री सूर्यदेवाय नमः. ओम श्री सूर्यदेवाय नमः. ओम श्री सूर्यदेवाय नमः. भीष्मा, असं नसतं भाऊ. आज आमचा परमभाग्य आमच्या दारी आला. हे पुरुषोत्तमा, सर्व कुशल आहे ना? आपल्या कृपाशी सर्व काही कुशल आहे. आपण असं अचानक काय यावर फार मोठा प्रश्न घेऊन द्यावे तुमचा प्रश्न श्रवण करण्यास मला अति आनंद होणार आहे. अंबेबाबत तुला काही ज्ञात झालं? अंबेला तिच्या प्रिय शाल्वाजवळ पोचती करून आलो. पण शाल्वानं तिचा संसार केला नाही. काय भेटा गुरुवारी एवढा उन्मत्त झाला शाल्व, त्याची भीष्मा, तूही पराक्रमी वीर आहेस आणि शाल्वही पराक्रमी आहे. आणि स्वयंवराच्या शास्त्रात दुसऱ्याला हरण केलेली स्त्री प्रथम सखा कशी स्वीकारेल? पण ती निष्कलंक आहे. तिच्या शरीराला कोणी स्पर्श केलेला नाही असं तू म्हणतो. पण ते शाल्वाला मान्य नाही आणि हे मला योग्य वाटतं. आपण असं बोलता? होय भीष्मा, तू तिचं मरण केलं, जास्त तू तिचं पाणीग्रहण करावं. काय म्हणता गुरुवर्य, माझी अखंड ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा मी मोडून अंबेशी लग्न करू? हो नाही गुरुवर्य, हे कदापि शक्य होणार नाही. भीष्मा, मग तिला आई स्वयंवरातून हरण करून आणलीच तरी कशा? आणि पुनश्च तिला शाल्वाजवळ पोचवली ती कुणाच्या आज्ञेवर? ब्रह्म ऋषींची संमती घेतली होती. आणि एकदा जिंकून आणलेली कन्यका पुनर्ती माघारी पाठवताना शास्त्र समंत नाही. जास्त हा भीष्मा, तुला अंबेशी विवाह करावा नाही. क्षमा असावी गुरुवर्य, मला जाण आहे की आपली आज्ञा प्रमाण न मानता म्हणजे तो पितृद्रोह अथवा मातृद्रोह ठरतो. पण अगदी नाही दादाला सांगतो, आपली आज्ञा मी पालन करू शकत नाही. भीष्मा, स्वतःच्या गुरुच्या आज्ञेचा अवमान करण्याचा धाडस त्या त्रिखंडात कुणी माझ्या आज्ञेचा अवमान केलं नाही. आणि तू माझा शिष्योत्तम असता तूच आज्ञा न करावीस हे वाटतोय मला. माझं हे आपण गुरु आहात याचा मला अभिमान वाटतो आणि मी आपला शिष्य आहे. गुरुवर्य, आपणच मला दीक्षा दिली, वचनापासून कधी परावृत्त होऊ नको. आणि आज तुम्ही वचन मोडायला सांगता. हो, आणि ते तू प्रमाण मान. त्या अंबेशी लग्नास तयार हो.
काय किंवा माझ्याशी युद्धास तयार काय युद्ध तुमच्याशी हो माझ्याशी पण गुरु महाराज गुरुला शिष्याविरुद्ध आणि क्षत्रियाला ब्राह्मणाविरुद्ध युद्ध करणं म्हणजे गुन्हा नाही का बरोबर आहे ब्राह्मण कधी युद्ध सन्मुख होत नाही पण युद्धोत्तम हो एखादा खरबी धर्माचा ताडण करू लागला तर माझ्यासारख्या तपोबलावर क्षत्रिय भेद करणाऱ्या ब्राह्मणाने युद्ध सन्मुख झाला तर काय बिघडले आपण मला युद्धाचं आव्हान दिलं कदाचित ही माझी परीक्षा तर नसेल ना मला आशीर्वाद द्या चल होत आहे थांबा गुरुवर आपण आमच्याकडून वचन घेतलं होतं शत्रूशी लढताना त्याच्या असणाऱ्या शस्त्राप्रमाणे लढावं हे तू सांगणार मला माहीतच होतं म्हणून मी त्याचीही तयारी केली आहे अंबा परशु घेऊन ये विश्वाला अगदी माझ्या चरणावर ठेवलीस पूर्व राहून गुरुवर्य, मी वरमाला घेऊन आतल्या दालनात उभी आहे. आता विलंब का चल जय गुरुदेव गुरु शिष्याचं भांडण वा कौशिमा वा आज तुझाच विजय झाला याचं कारण म्हणजे पित्याचं आणि मातृचं वचन रचल्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहिला आणि दुसरं म्हणजे अखंड ब्रह्मचर्याचं व्रत पाळल्यामुळं तुझ्या देहाला शास्त्र तेजाचं या मी तुला आशीर्वाद देणार तुझ्या या अद्वितीय पराक्रमाला भीष्म प्रताप हे नाव संबोधन लागून तू केलेली भीष्म प्रतिज्ञा जगताच्या अंतापर्यंत अमर राहील. तथास्तु.